अक्कलपाडा धरणातून उजव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या जलसेतू पाण्याची गळती सुरू आहे। येथे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे। या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन केले। महिला शेतकऱ्यांनीही या निदर्शनामध्ये सहभाग घेतला। पाटाची गळती थांबलीच पाहिजे, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळालाच पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली। पाटबंधारे विभागाच्या विरोधात नाराजी व्यक्त करून घोषणा देण्यात आल्या। पाटाची गळती थांबवून शेती रस्त्याचे काम लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी गळतीच्या ठिकाणी बैलगाडी चिखलात रुतली होती। मोठ्या कष्टाने बैलजोडीचा जीव वाचवण्यात यश आले। तसेच कांदा भरलेले ट्रॅक्टरही चिखलात रुतले होते, ते जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले। अशी दररोजची तारेवरची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे। भदाणे गावापर्यंतचे शेतकरी रेती चिखलातून जाणे येणे कठीण झाले आहे। त्यामुळे सर्वच मजूर व शेतकरी त्रस्त झाले आहेत। मजूरही शेतात पाणी येण्यास तयार नाहीत। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले। ये जे 3 मोरी आहेत, 3 मोरींचं जे पाट आहे आपला, तर त्या पाटातून जे पाणी गळती होते, तर त्यामुळे रस्ता जो आहे तो नसल्यासारखाच झाला आहे। कुठल्याही माणसाला पायी सुद्धा चालता येत नाही आहे। मोटरसायकल तर जातच नाही, ट्रॅक्टर किंवा कुठलंही वाहन जात नाही, बैल वगैरे फसतायत। आणि त्यामुळे शेतीमध्ये जे आता मका कपाशी चालू आहे, तर मका काढण्यासाठी मशीन वगैरे किंवा कांदा नेण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही। हा रस्ता बनणं फार काळाची गरज आहे आणि त्यामुळे फार नुकसान होते शेतकऱ्यांना। मजूर सुद्धा पायी येत नाही, त्यांना वाहनावर न्यावं लागतं। त्यामुळे कपाशी वेचणीसाठी मजूर सुद्धा यायला तयार नाही। ही सर्वात महत्त्वाची रस्त्याची बिकट परिस्थिती आहे आणि इतका खराब रस्ता झाला आहे की यावर आता आजच सकाळी मी फोन केला आमदारांना। त्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव आलेला आहे 6 कोटीचं हे पास केलं, पण हे किती वर्ष आम्ही ऐकतोय, कुठलं काही होत नाही। मागणी आमचा हा पाट जो आहे पूर्ण बंद झाला पाहिजे, म्हणजे गळती बंद झाली पाहिजे, रस्ता चांगला करून दिला पाहिजे, या महत्त्वाच्या मागण्या आहेत। अन्यथा आम्ही या 8 दिवसामध्ये नंतर हा पाट तोडून टाकणार आहेत। आम्हाला गरजेचं आहे पाण्याचा, पण काय करणार, आमच्या शेतकऱ्यांचे 200-250 शेतकरी हवालदिल झालेत एकदम। अशी की सय्यदनगर कालव्यावरून जो काही पाट गेलेला आहे, सय्यदनगर कालव्याचा उजवा कालव्याचा जो काही पाट गेलेला आहे, रस्त्याची जी समस्या आहे, या ठिकाणी जाणारे पायपीट करणे साधारणतः या पाटापासून 250 शेतकरी आहेत। शेतकऱ्यांचा आज माल निघण्यासाठीची बिकटची परिस्थिती आहे आणि नियमितपणे हा प्रश्न आम्ही पाटबंधारे खात्याला एक निवेदन दिलं। वारंवारपणे लोकप्रतिनिधींना सुद्धा याची सूचना करण्यात आली होती। मागच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले होते, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। मागे माजी मंत्री दाजी साहेब आले होते, त्यांनी सुद्धा पाहिलं, पण तरी सुद्धा फक्त आश्वासन देतात। समस्या या ठिकाणी आमचा माल निघत नाही, रस्त्याचा प्रश्न। MD TV न्यूज धुळे, तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे।